शेवटी आज माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि आज मी किती आनंदी आहे हे तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीज या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. येणाऱ्या 22 जुलै 2026ला माझ्या यूट्यूब जर्नीला बरोबर 4 वर्ष पूर्ण होतात आणि 4 वर्षानंतर माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे. मी यूट्यूबवर 4 वर्षापासून काम करत आहे, पण पहिले 2 वर्ष जे आहे ते मी रेग्युलर यूट्यूबवर नव्हती. पूर्णतः आठवड्यातून 1 दिवस म्हणा किंवा आठवड्यातून 2 दिवस, 15 दिवसातून 1 दिवस असेच मी व्हिडिओ टाकत होती. काही असे प्रॉब्लेम होते की जे मी तुम्हाला नाही सांगू शकत आणि त्याच्यामुळे मी रेग्युलर यूट्यूबवर म्हणजे यूट्यूबला माझा रेग्युलर वेळ देऊ शकत नव्हती. यूट्यूब व्यतिरिक्त मी ब्लाऊज स्टिचिंग, शिवण क्लास असेसुद्धा काम म्हणजे हा सुद्धा छोटासा बिझनेस मी करते आणि त्याच्यामुळे मला यूट्यूबला वेळ देणं बिलकुल जमत नव्हतं. आणि 2 वर्ष मी 15 दिवसातून एकदा, आठवड्यातून एकदा असे व्हिडिओ टाकत होती आणि त्याच्यातूनच माझा बरोबर 2 वर्षानंतर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटा वॉच टाईम पूर्ण झाला आणि मी चॅनल मॉनिटाईजसाठी यूट्यूबला अप्लाय केलं. पण याच्यामध्ये काय झालं की यूट्यूबनी माझ्या चॅनलला डिमॉनिटाईज केलं. त्याच्यामागंही कारण होतं की जेव्हा मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकत होती तेव्हा एक दिवस मी जेव्हा एक व्हिडिओ यूट्यूबवर टाकला तो शॉर्ट होता आणि त्याच्यामध्ये मी जे ट्रेंडिंग गाणं चालू होतं ते गाणं सेव्ह करून माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं आणि त्याच्यामुळे माझ्या जे चॅनल आहे त्याला डिमॉनिटाईज करण्यात आलं किंवा माझ्या चॅनलवरती कॉपीराईट क्लेम आला. खूप मोठी ही एका क्रिएटरसाठी धक्कादायक गोष्ट आहे की जेव्हा आपण कोणतीही मेहनत करतो किंवा यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो आणि तेव्हा जर आपल्या चॅनल डिमॉनिटाईज करण्यात येतं किंवा आपलं चॅनल मॉनिटाईज केलं जात नाही किंवा आपल्या चॅनलवरती कॉपीराईट क्लेम येतो, ते खूप असं म्हणजे धक्कादायक असतं आपल्यासाठी. तर त्याच्यानंतर मी 3 वेळा यूट्यूबला अपील व्हिडिओ पाठवले. अपील केली की माझे जे कंटेंट आहे ते माझे स्वतःचे आहे आणि स्वतः मी यूट्यूबवरती रेसिपीचे व्हिडिओ बनवते, स्वतः एडिटिंग करते आणि स्वतः एडिटिंग करून स्वतः माझा व्हॉईस असतो, स्वतः मी त्याच्यामध्ये बोलते. असं सगळं मी यूट्यूबवरला अपील केली आणि यूट्यूबने शेवटी माझी 3री अपील मंजूर केली. 3री अपील मंजूर करेपर्यंत माझे यूट्यूबचे 3 वर्ष पूर्ण झाले होते आणि 3 वर्षानंतर माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यात आलं. तो माझ्यासाठी खूप असा आनंदाचा क्षण होता. चॅनल माझं मॉनिटाईज करण्यात आलं आणि तेव्हापासून मी रेग्युलर यूट्यूबवर व्हिडिओ टाकणे सुरुवात केली. बरोबर दुपारी 2 वाजता मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत होती. जर कधी कोणतं कारण आलं, मला कुठे जायचं काम पडलं किंवा काही वेगळंही म्हणजे असं आपल्याला होतं कधी की नाही आपल्या घरी काही प्रॉब्लेम येतात, आपण व्हिडिओ टाकू शकत नाही, तर ठीक आहे 1-2 दिवस आपण नाही टाकलं तर चालतं. पण यूट्यूबवर जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल आणि तुम्हाला चांगलं क्रिएटर जर तुम्हाला बनायचं असेल तर नक्कीच यूट्यूबला वेळ देणं हे खूप आवश्यक आहे. रेग्युलर आपल्याला एका टाईमवर व्हिडिओ टाकणं खूप आवश्यक आहे. मी रेसिपीची व्हिडिओ रोज टाकते. बरोबर टाईम आहे 2 वाजता माझा व्हिडिओ येतो. कधी शॉर्ट टाकते, शॉर्टचं माझं रेग्युलर नाही, जे शॉर्ट जमले तर टाकते, नाही तर टाकत नाही. पण मोठा जो व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ, तो मी रेग्युलर टाकत असते. तर अशा प्रकारे जेव्हा मी 3 वर्षानंतर व्हिडिओ रेग्युलर टाकत गेली तेव्हा माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. तो म्हणजे साईमध्ये लिंबू पिळून साईपासून तूप कसं काढायचं, तो व्हिडिओ मी टाकला आणि त्याच्यावर माझ्या 53,000 व्ह्यूज गेले. 53,000 व्ह्यूज गेले आणि तेव्हापासून माझ्या व्हिडिओवर 7,000, 8,000, 5,000, 2,000 अशी व्ह्यूज यायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्यांनी आणखी माझा दुसरा व्हिडिओ व्हायरल गेला. कधी मिठावर जाळे पोहे टाकून तुम्ही ही रेसिपी बनवली का, हा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ माझा व्हायरल झाला आणि त्याच्यावर 80,000 व्ह्यूज आले. माझा 3रा व्हिडिओ व्हायरल गेला तो म्हणजे कढई क्लिनिंगचा आणि अशा प्रकारे मग माझे व्हिडिओ व्हायरल जात गेले आणि याच्यातूनच माझं पहिलं पेमेंट आलं. आता यूट्यूबवर जर तुम्हाला खरोखर जर सक्सेस मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर खरोखर सांगते, जर तुम्ही रेग्युलर यूट्यूबवर राहिले, रेग्युलर जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ टाकले, व्हिडिओ व्यवस्थित असले तर आपले जे व्हिडिओ आहे ते ऑडियन्स पाहतात आणि त्याच्यामुळे आपला वॉच टाईम वाढतो, आपले सबस्क्रायबर वाढते आणि आपले व्हिडिओसुद्धा व्हायरल जायला सुरुवात होते
आणि जेव्हा आपले व्हिडिओ व्हायरल जातात तेव्हा आपलं पेमेंट हे निघतं म्हणजे निघतंच. अशा प्रकारे माझी ही छोटीशी जर्नी जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आता माझं जे पहिलं पेमेंट आहे ते किती आलं, तर आपण सर्वसाधारणपणे एक मोबाईल घेऊ शकू एवढं माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे. आणि जर विचार करतो म्हटलं तर माझं पेमेंट हे 4 वर्षानंतर आलं. पण खरोखर मी 1 वर्षापासूनच माझ्या चॅनलवरती मेहनत घेतलेली आहे आणि 1 वर्षातलंच माझं हे यूट्यूबचं पेमेंट आहे. मी रेग्युलर यूट्यूबवर व्हिडिओ टाकत आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलवरचे जर व्हिडिओ तुम्हाला थोडे बहुत आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर यूट्यूबवर आला असाल आणि तुम्हाला जर यूट्यूबवर सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला एकाच कॅटेगरीचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर टाकणे खूप आवश्यक आहे. तर तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ टाकत असाल तर रेसिपीचे रेग्युलर व्हिडिओ टाका. जर तुम्ही आपले व्लॉग टाकत असाल तर व्लॉग तुम्ही रेग्युलर टाका. म्हणजे जे ही कॅटेगरी आहे व्हिडिओ बनवत आहात तर त्याची व्हिडिओ तुम्ही रेग्युलर टाकणं चालू करा. आणि रेग्युलर जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत चॅनल आपला व्हिडिओ व्हायरल करत नाही. आणि जेव्हा आपले व्हिडिओ व्हायरल व्हायला सुरुवात होते तेव्हाच आपलं पहिलं पेमेंटसुद्धा निघतं. तर आज एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.